हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. 19व्या सत्रापर्यंत आपण श्लोक क्रमांक 28 आणि माऊलीची ओवी क्रमांक 171 समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्लोक क्रमांक 29 हा आजच्या चिंतनाचा विषय आहे. अत्यंत लक्षपूर्वक आणि भगवंत काय सांगतात आणि त्यावर माऊलींनी आपल्याला काय मार्गदर्शन केलं हे जीवाचे कान ऐकून समजून घेण्याचा विषय आहे. श्लोक क्रमांक 29. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. श्लोक क्रमांक 29, अध्याय क्रमांक 2. भगवंत अर्जुनांना समजावून सांगत आहेत की तो आत्म्याचा अनुभव, आत्मानुभूतीचा अनुभव कसा असतो. तर या श्लोकाचा अर्थ आपण बघू. असंख्य मुमुक्षु जिज्ञासूपैकी एखादा अधिकारी साधक या आत्म्याला स्वस्वरूपाला पाहतो. हे पाहणे नेहमीसारखे त्रिपुटीद्वारे नसल्याचे, त्रिपुटीविरहित असल्याचे अनुभवतो. या विलक्षण पाहण्याला आश्चर्य दृष्टीने पाहत राहतो. तसाच दुसरा एखादा अधिकारी साधक आत्म्याचे वर्णन करताना आत्मानुभूतीस प्राप्त होऊन तसाच आश्चर्याचा अनुभव घेतो. कोणी एखादा आत्मज्ञानाचे म्हणजे महावाक्याचे श्रवण करीत असतो, तथापि ऐकत असलेले वृत्तीने म्हणजे श्रवण वृत्तीने त्रिपुटीतील ज्ञानाने जाणणे थांबून ज्ञानाच्या अपरोक्षानुभूतीस प्राप्त होतो व तशाच आश्चर्याचा अनुभव घेतो. पाहत, बोलत किंवा ऐकत असताना प्राप्त झालेल्या आत्मानुभूतीमध्ये एका विशेषतेची समानता आहे. चित्तास, मनास वृत्तीरहित निश्चलतेमुळे प्राप्त झालेली आश्चर्यचकित करणारी त्रिपुटीरहितता आपल्याला आता समजून घ्यायची आहे. आत्मा अनुभवताना 3 प्रकारांनी म्हणजे पश्यती अर्थात पाहताना, वदती वर्णन करताना आणि शृणोती ऐकताना आश्चर्य अनुभवणारे 3 प्रकारचे साधक भगवंतांनी सांगितल्यानंतर चौथा प्रकार श्रुत्वा अपि एनं वेद च एव कश्चित असा सांगितला आहे. शांकर भाष्यात आद्य शंकराचार्यांनी याचा विस्तार श्रुत्वा दृष्ट्वा उक्त्वा अपि एनं वेद न च एव कश्चित असा केला आहे आणि अर्थ पुढील प्रमाणे केला आहे. कोणी एखादा ऐकून, पाहून, बोलून सुद्धा म्हणजे वृत्तीद्वारे जाणत नाही. पाहताना, बोलताना, ऐकताना आत्म्याचा जो अनुभव घेतो तो अनुभव आश्चर्यतुल्य आहे. आद्य शंकराचार्य पुढे म्हणतात, सारांश असा अनुभव प्राप्त करणारा अनेक सहस्रामध्ये एखादा असतो. असा हा आत्मा दुर्बोध आहे. माऊलींनी सुद्धा शंकराचार्यांना अनुसरून वेद नच एव म्हणजे जाणतच नाही हे फक्त ऐकण्यासाठी मर्यादित नसून ऐकणे, वर्णन करणे, पाहणे या सर्वच क्रियासाठी व्यापक असणारा अनुभव आहे असे
एक अनुभवे पातले तद्रूपता याद्वारे सांगितले आहे. फक्त जाणत नाही असे न म्हणता वृत्तीद्वारे जाणत नाही हे स्पष्ट होण्यासाठी माऊली म्हणतात, आश्चर्यचकित करणाऱ्या अनुभवाच्या क्षणी वृत्तीप्रवाह नदी आणि समुद्राच्या दृष्टांताप्रमाणे लय पावलेला असतो. अर्थात वृत्तीद्वारे जाणणे थांबलेले असते असे स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे नेहमी जे वृत्तीद्वारे जाणणे सुरू असते ते थांबण्याचा आणि परिणामस्वरूप आत्मानुभूती प्राप्त होण्याचा कारण परिणाम संबंध म्हणजे कॉज इफेक्ट रिलेशनशिप सुद्धा स्पष्ट केला आहे. हा सिद्धांत ओवी 149 वरील विवेचनात एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतातील अध्याय 19 ओवी क्रमांक 178 द्वारा आपण पाहिला होता. शांकर भाष्याप्रमाणे व माऊलीच्या पुढील ओव्याप्रमाणे प्रथम परिच्छेदात श्लोकाच्या प्रस्तुत भागाचा अर्थ केलेला आहे. काय अर्थ केलाय? करण्यात कर्मेंद्रियाचे, बोलण्यात, ऐकण्यात, पाहण्यात ज्ञानेंद्रियाचे व जाणण्यात स्वतःचे प्रामुख्य असते. आत्मानुभूती इंद्रिय निरपेक्ष असल्याने आश्चर्यवत आहे. अध्याय 5 आणि ओवी 40 ते 46 मध्ये हा विषय माऊली आपल्याला सांगतात. त्या ओव्या अशा आहेत. एरवी अनिकाचिये परी तोही एक शरीरी अशेषेही व्यापारी वर्ततो दिसे. तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परी तेथीचा सर्वथा नोहे नवल देखे. स्पर्शासी तरी जाणे परिमळू सेवी घ्राणे अव सरोचित बोलणे तयाही आथी. आहाराते स्वीकारी त्यजावे ते परिहरी निद्रेची या अवसारी निदिजे सुखे. आपुलेनी इच्छा वसे तोही गा चालतू दिसे पै सकळ कर्म ऐसे रहाटे कीर. हे सांगो काही ऐकेक देखे श्वासोश्वासादिक आणि निमिषोन्निमिष आदी करुणी. पार्था तयाच्या ठाई हे आघवेची आथी पाही परी तो करता नव्हे काही प्रतिती बळे. अशा प्रकारे अनुभव माऊली सांगतात. कारण त्यात वृत्तीरहिततेने स्वतःचा अनुभव घेणे आहे. आपणच आपल्याला जाणणे आहे. आत्मस्वरूपाला पाहणे हे पाहणेपणा धारण न करता पाहणे असल्यामुळे ही घटना जागृतावस्थेत जेव्हा घटित होते तेव्हा पाहणारा आश्चर्यचकित होतो. आता यावर माऊली काय सांगतात? आश्चर्यवत पश्यती या पदावर माऊली व्याख्यान करीत आहेत. म्हणतात, कोणत्या क्षणी? आत्मानुभूतीचा प्रथम क्षण जेव्हा अनुभवाला येतो तेव्हा माऊलीची ओवी. एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात. 172वी ही ओवी आहे. एखादा योगी साधक स्वतःच्या अंतरंगात म्हणजे मनात निश्चलता म्हणजे ध्यानाभ्यास परिपक्व झाल्याने प्राप्त झालेली चित्ताची शुद्धता व मनाची शब्दरहितता अनुभवतो व निश्चलतेचा अनुभव पाहताना सर्व संसारजात म्हणजे सांसारिक विवंचना, आशा अपेक्षामुळे असलेली अधीरता, इच्छापूर्तीसाठीच्या खटपटी इत्यादी विसरून जातो. पाहताना योगी साधक आश्चर्य का अनुभवतो? कारणासाठी अध्याय 5 आणि थोड्या वेळीपूर्वी वाचलेली ओवी क्रमांक 41 पुन्हा वाचतो. तोही नेत्री पाहतो, तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परी तेथीच्याही सर्वता नोहे नवल देखे.
कारण दृश्य पाहताना पाहण्याच्या क्रियेत, कर्मात, कर्त्यात तो नसल्याचे त्याच्या अनुभवास येते. पाहण्याच्या क्रियेपासून आत्मा पूर्णतः निर्लिप्त असल्याचे तो अनुभवतो. आपण यापूर्वी अध्याय 15 आणि ओवी 275चा आस्वाद घेतलेला आहे. त्याची या ठिकाणी आपण थोडी उजळणी केली तर हा विषय अधिक स्पष्ट होतो. अध्याय 15 ओवी 275. जे पाही जते नवीन पाहिजे, काही नेननाची जाणीजे, आद्य पुरुष का म्हणिजे, जया ठाया ते. अर्थ, असे जे पाहणेपणा धारण न करता पाहणे, इदम अहम भावाने जाणणे थांबलेली अवस्था जाणावी म्हणजे अनुभवावी. अर्थात ज्ञाता ज्ञेय या पद्धतीने जागृतावस्थेत जे जाणणे सतत सुरू असते ते आता थांबलेले आहे. हे अनुभवात आपणच आपल्या स्वरूपास पाहत बसून राहावे. हे आहे प्रस्तुत अध्यायातील प्रस्तुत ओवी सांगितलेले ध्यान करतानाचे ध्यान याची ये म्हणजे आत्म्याच्या भेटीची उत्कंठा वाहत असते. आणि म्हणून स्वतःच्या ठिकाणी अनुभवास येणाऱ्या आत्म्याला आद्य पुरुष अर्थात पुरुषोत्तम म्हणतात. पाहतानाच्या आश्चर्याचे वर्णन विश्वरूप दर्शन योग अध्याय 11 मध्ये भगवंतांनी धारण केलेले विश्वरूप जेव्हा अर्जुन पाहतो तेव्हा केलेले आहे. अध्याय 11 ओवी 176 ते 179 आणि पुढे 190 ते 192 द्वारे आश्चर्यचकित झालेल्या अर्जुनाच्या अनुभवाचे व त्यावेळच्या अर्जुनाच्या मनाच्या बुद्धीच्या अवस्थेचे वर्णन केलेले आहे. त्या ओव्या आपण पाहू. 176 ते 179 काय म्हणतात माऊली. म्हणोनी तो देवांचा रावो, म्हणे पार्था ते तुझ दृष्टी देवो, जया विश्वरूपाचा ठावो, देखसी तू. 176. ऐसी श्रीमुखोनी अक्षरे, निघती ना जव अवसरे, तव अविद्येची अंधारे, जाबोची लागे. 177. ती अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चित्कडिका, उजळलिया कृष्णे. मग दिव्य चक्षु प्रगटला, तया ज्ञानदृष्टी पाटा फुटला, यया परी दाविता झाला, ऐश्वर्य आपुले. 176 ते 179 आणि या ओवीवर आपल्याला थोडं चिंतन आणखी करायचं आहे. पुढच्या ओव्याही वाचून घेतो आणि आपण एकत्र चिंतन करूया. 190 ते 192 या ओव्या वाचतो. नाना सूर्य तेज प्रतापे, स चंद्र तारांगण जैसे लोपे, तैसी गेली विश्वरूपे, प्रपंच रचना. तेव्हा मनासी मनपण न स्फुरे, बुद्धी आपण पे न सावरे, इंद्रियांचे रश्मी माघारे, हृदयवरी भरले. तेथ ताटस्थ्या ताटस्थ पडिले, टकासी टक लागले, जैसे मोहनास्त्र घातले, विचार जाता. 190 ते 192. आश्चर्यचकित झालेल्या अर्जुनाच्या अनुभवाचे व त्यावेळच्या अर्जुनाच्या मनाच्या बुद्धीच्या अवस्थेचे वर्णन केलेले आहेत या ओव्यामध्ये. काय म्हणतात आपण त्याचा थोडंसं चिंतन करूया. विश्वरूप दर्शन शक्य होण्यासाठी भगवंत अर्जुनाला तुला दिव्य दृष्टी देतो असे म्हणत असतानाच ज्ञानज्योती म्हणजे चित्कलिका असलेल्या भगवंताच्या या अक्षरांनी म्हणजे अर्थात शब्दांनी अर्जुनाच्या अविद्येचा अंधार नाहीसा होऊ लागला. अविद्येस जाणे क्रमप्राप्त झाले, संपली अविद्या. भगवान श्रीकृष्णाच्या शब्दामुळे ब्रह्म साम्राज्य दीपिका म्हणजे ब्रह्म साम्राज्याचे ऐश्वर्य प्रकाशित करणारी अर्जुनाची आत्मरूपी दीपिका
उजळून निघाले. मग अर्जुनाच्या ठिकाणी दिव्य आणि अलौकिक दृष्टीचा प्रकाश प्रगट झाला आणि अर्जुनाची ज्ञानदृष्टी विस्तारित झाली. याप्रमाणे भगवंतानी अर्जुनाला प्रत्यक्ष विश्वरूप दाखविण्यापूर्वी आपले ऐश्वर्य दाखविले. माऊली पुढे या ऐश्वर्याचे व विश्वरूपाचे वर्णन करतात व अखेरीस सार सांगताना म्हणतात, या विश्वरूपाने सृष्टीची रचनाच गिळून टाकली आहे. अशा रीतीने आश्चर्याचे कारण सांगितल्यानंतर आश्चर्याने पाहणाऱ्या अर्जुनाच्या हृदय मनबुद्धीच्या अवस्थेचे वर्णन पुढील ओवीत करतात. आपण वाचलेलीच ओवी आहे, पुन्हा आता वाचणार 191. तेव्हा मनासी मनपन न स्फुरे, बुद्धी आपणपे न सावरे, इंद्रियाचे रश्मी माघारे, हृदयवरी भरले. 191. अर्जुनाच्या विश्वरूप दर्शनाच्या निमित्ताने माऊलींनी एका ओवीत आत्मानुभूतीच्या वेळी मन, बुद्धी, हृदय या तिन्हीची स्थिती म्हणजे अवस्था कशी असते ते सांगितले आहे. यावरून मन, बुद्धी व हृदयाची ठेवण कशी ठेवणे आवश्यक आहे, ज्यामुळे लवकर आत्मानुभूती प्राप्त होते तेही कळते. मन, बुद्धी व हृदय यापैकी सर्वात सोपे आहे ते म्हणजे हृदयाची आवश्यक असलेली स्थिती प्राप्त करणे. ती स्थिती आहे भगवंताच्या सगुण रूपाने हृदय भरलेले ठेवायचे. प्रेम भक्तिरसाद्वारे भगवंताचे सान्निध्य अनुभवायचे. सर्व इंद्रियांच्या आणि सर्व वृत्तीद्वारे भगवंतास हृदयात भरून ठेवायचे. यानंतर आपल्याला या ओवीचं चौथं चरण काय आहे तर संसार जात, विसरले सकळ संसार जात. मग स्वतःला मन असल्याचे स्फुरण कसे थांबते या ठिकाणी थोडं चिंतन आपण करूया. किरणे सतत बाहेरच जात असतात, उगमापासून दूरच जात असतात. त्याप्रमाणे सर्व वृत्ती नेहमी बहिर्मुख असतात. पण अर्जुन आश्चर्यचकित झाल्यावर सर्व वृत्ती अंतर्मुख झाल्या व त्याचे बहिर्मुखत्व संपलेले आहे, अर्थात प्रवाहित होणे थांबलेले आहे. आश्चर्यचकित झाले की वृत्ती प्रवाह, विचार प्रवाह थांबतो. किंबहुना वृत्ती प्रवाह थांबणे ही आश्चर्यचकित झाल्याची खूण आहे. सतत येत असणाऱ्या विचारांच्या वृत्तीच्या प्रवाहामुळे मनाचे नित्यत्व कळत असते, जाणवत राहत असते. सततच्या विचार प्रवाहाद्वारे प्रत्येकाला सतत कळत राहत असते की हे माझे मन आहे, मला मन आहे, हेच आहे सतत पुरत राहणारे मनाचे मनपण. आश्चर्यचकित झाल्यावर स्वतःला हे सतत जाणवत राहणारे मनपण, स्वतःला मन असल्याचे जाणवून देणारे हे स्फुरण थांबते. आश्चर्यचकित झालेल्या अवस्थेत त्या अल्पकाळासाठी मनाचे अस्तित्व संपलेले असते. ज्ञानेंद्रियांनी उपलब्ध करून दिलेल्या वृत्तीतून निवड निर्णय करण्याचे काम व त्यासाठीची क्षमता बुद्धीत असते. त्याप्रमाणे मन व इंद्रियाच्या वृत्तींना आवरण्याचे, सावरण्याचे काम व त्यासाठीची क्षमता जशी बुद्धीत असते, तसेच स्वतः सावरण्याची क्षमताही तिच्यातच असते. बुद्धीला सावरण्याचे काम करणारी अजून दुसरी कोणतीही यंत्रणा नाही, तीच स्वतःला सावरत असते. तथापि अर्जुनाच्या आश्चर्यचकित अवस्थेत बुद्धीने स्वतःला सावरणे सोडून दिले व ती स्तब्ध झाली. बुद्धीची क्षमता गेलेली नाही. बुद्धीची क्षमता जाणे म्हणजे वेडे होणे, बुद्धिहीन होणे म्हणजे मूर्ख होणे तसे झालेले नाही. बुद्धी काहीही न करता दृश्यावर लक्ष ठेवून राहणारी झाली. एका शब्दात सांगावयाचे झाल्यास तटस्थ झाली. मन स्तब्ध होणे, मनाचे संपणे हे बुद्धीस कळत राहते, हे लक्षात असू द्यावे. अर्जुनाच्या आश्चर्यचकित झालेल्या अवस्थेत मन स्तब्ध व बुद्धी तटस्थ झाली. त्या आश्चर्यचकित अवस्थेत अर्जुनात झालेल्या बुद्धीच्या तटस्थतेचा अनुभव माऊली पुढील सिद्धांताच्या ओवीत सांगतात. आपण ही ओवी वाचली 192. ते ताटस्थ ताटस्था पडिले,
टकासी टक लागले, जैसे मोहनास्त्र घातले विचार जाता. दृश्याच्या समग्रतेने, एकाग्रतेने, आश्चर्यचकिततेने अनुभव घेत असताना प्राप्त झालेल्या मनाच्या स्तब्धतेला, तटस्थतेला बुद्धीची तटस्थता प्राप्त झाली. अर्जुन तसा अनुभव घेत होता. शब्दरहित झालेल्या मनाने दृश्य एकाग्रतेने पाहण्यासोबत दृश्याच्या ठिकाणी दृश्यासोबत झालेली स्वतःची एकरूपता अर्जुन अनुभवत होता. अर्थात अर्जुन त्रिपुटीरहिततेने दृश्य अनुभवत होता. अनुभव निशंकतेने स्पष्ट होण्यासाठी माऊली म्हणतात, सर्व प्रकारच्या विचारांना, वृत्ती, ज्ञानाला मोहनास्त्राने भारून टाकून थिजवून टाकते. अर्थात त्रिपुटीद्वारे दृश्य पाहण्याचा नेहमीचा अनुभव आता संपला आहे. सारांश जागेपणी म्हणजे डोळे उघडे असताना त्रिपुटरहिततेने पाहण्याचा आश्चर्यचकित करणारा अनुभव अर्जुनास प्राप्त झाला. वरील अवस्था अध्याय 2च्या प्रस्तुत ओवीत सांगितली आहे. आपण 172वी ओवी बघत आहोत. दृश्य पाहताना जेव्हा आत्म्याचा अनुभव प्राप्त होतो, त्या क्षणातील आश्चर्यवत पश्यती ही विलक्षणता लक्षात येण्यासाठी ती ओवी मी पुन्हा अर्थासह वाचतो. एक अंतरी निश्चळ, जे निहाळिता केवळ, विसरले सकळ संसार जात. अर्थ, एखादा योगी साधक स्वतःच्या अंतरंगात म्हणजे मनात निश्चलता म्हणजे ध्यानाभ्यास परिपक्व झाल्याने प्राप्त झालेली चित्ताची शुद्धता व मनाची शब्दरहितता अनुभवतो. व निश्चलतेचा अनुभव पाहताना सर्व संसारजात म्हणजे सांसारिक विवंचना, आशा, अपेक्षामुळे असलेली अधीरता, इच्छापूर्तीसाठीच्या खटपटी इत्यादी विसरून जातो. आणि आता आपल्याला श्लोक 29चा आपण जो काही परामर्श घेतोय त्यातलं म्हणजे आश्चर्यवत पश्यती या श्लोकाखालचं थोडंसं विवरण पुन्हा एकदा आपण त्याचे चिंतन करूया. असंख्य मुमुक्षु जिज्ञासूपैकी एखादा अधिकारी साधक याला ह्या आत्म्याला स्वस्वरूपाला पाहतो. हे पाहणे नेहमी सारखे त्रिपुटीद्वारे नसल्याचे, त्रिपुटी विरहित असल्याचे अनुभवतो. या विलक्षण पाहण्याला आश्चर्य दृष्टीने पाहत राहतो. तसा दुसरा एखादा अधिकारी साधक आत्म्याचे वर्णन करताना आत्मानुभूती प्राप्त होऊन तशाच आश्चर्याचा अनुभव घेतो. कोणी एखादा आत्मज्ञानाचे म्हणजे महावाक्याचे श्रवण करीत असतो, तथापि ऐकत असलेले म्हणजे वृत्तीने, श्रवण वृत्तीने त्रिपुटीतील ज्ञानाने जाणणे थांबवून ज्ञानाच्या अपरोक्षानुभूतीस प्राप्त होतो व तशाच आश्चर्याचा अनुभव घेतो. अशा प्रकारे 172 माऊलींनी आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणखी पुढे माऊली म्हणतात, आश्चर्यवत वदती, यावर आता माऊली वर्णन करत आहेत. आपण अगोदर पाहणे विषय बघितला, आता वदती बोलणे विषय बघणार आहोत. पुढची ओवी, एका गुणानुवादू करिता उपरती होवुनी चित्ता, निरवधी तल्लीनता निरंतर. काय म्हणतात, दुसरा एखादा साधक फक्त भगवंताचे गुणानुवाद म्हणजे गुणवर्णन करणारी भक्ती करीत असताना सत्वोद्रेकामुळे त्याचे चित्त भोग्य विषयाच्या बाबतीत उपरत होते, निस्संग होते. काळ थांबतो, क्षण लांबतो, विस्तारतो. भक्त भगवत स्वरूपाशी तल्लीन होतो व तल्लीनतेची निरंतरता अनुभवतो. काळ थांबतो हे कळण्याकरता आपल्याला अध्याय 6 मधील बरं का ओवी क्रमांक 139 आपल्याला पाहायला सांगितलेली आहे. काय म्हणतात, कुंभक आणि शून्यक म्हणजे बाह्य कुंभक मुळीच करावयाचा नाही. श्वासावर मुळीच नियंत्रण नाही, कोणताही ताण नाही,
श्वास नैसर्गिकपणे सुरू ठेवायचा आहे. श्वासाची दिशा जेथे बदलते त्या दोन्ही क्षणावर म्हणजे टर्निंग पॉईंटवर पूर्ण अवधान ठेवायचे आहे. असे असताना साधना जेव्हा फलदायी होते तेव्हा दिशा जेथे बदलते ते दोन्ही क्षण आपोआप लांबतात आणि आत्मानुभूतीपूर्वीची महत्त्वाची पायरी असलेली अमर्याद शांती अनुभवास येणे सुरू होते. ज्या क्षणी ही साधना फलदायी होते तो क्षण ती व्यक्ती आयुष्यात कधी विसरू शकत नाही. क्षण लांबतो म्हणजे कुंभक शून्य घडत नाही आणि तरी क्षण लांबतो. एखादी घटना आवडणारी नसली, उदाहरणार्थ नावडता सिनेमा, तर वेळ लवकर जात नाही आणि तोच अवधी लांबल्यासारखा वाटतो. त्यावेळेसचा अनुभव सांगताना आपण म्हणतो वेळ जाता जात नव्हता. साधना फलदायी होऊन क्षण लांबतो हा अनुभव सुरू होतो तेव्हाचा अनुभव असाच, पण फरक असतो अत्यंत सुखदायी होण्याचा. मन वर्तमानात विना प्रयत्न म्हणजे एफर्टलेसली पक्के स्थित होते. काळाचा प्रवाह फ्लो ऑफ टाईम समजत राहतो. मनात येणाऱ्या शब्दामुळे हा प्रवाह समजत नसतो. मनात येणारे विचार थांबल्यामुळे हा कालप्रवाह जाणीवेच्या कक्षेमध्ये येतो. आता पुढे असं म्हणतात की भक्ती आणि वृत्तीचा निरोध यातील संबंध स्पष्ट होण्यासाठी नारदीय भक्तिसूत्रातलं 7व्या क्रमांकाचं जे सूत्र आहे ते आपण पाहूया. काय म्हणतात नारदजी? नारदांचं भक्तिसूत्रामध्ये 7वं सूत्र असं आहे, सान कामा यमाना निरोध रूपत्वात. अर्थ, ही प्रेम स्वरूपा भक्ती कामनांना म्हणजे विषय कशाचे? पंचेंद्रियाचे, स्त्री पुत्र सत्ता संपत्ती कीर्ती संबंधाने असलेल्या वासनांना पोषक नसणारी सत्वगुणात ठेवणारी आहे. त्यामुळे रजगुणी असलेल्या म्हणजे कामना प्रति प्रवृत्त न होऊ देता निरोध स्वरूप आहे. कामनाप्रती असलेल्या प्रेरणांचा निरोध करणारी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, प्रेम रसभक्तीपूर्वक नाम घेता कंठ शीतळ शरीर इंद्रिया व्यापार नाठवती. गाथा 2160 अभंग. नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान 1672 अभंग. एकनाथ महाराज म्हणतात, ज्या सुखाचे सुख प्राप्ती विरोनी जाय चित्तवृत्ती सुखे सुखरूप सर्वांगे होती एवढी सुखप्राप्ती मदभक्ता. अर्थात भक्तीमध्ये असलेल्या सुखामुळे चित्तवृत्ती विरून जातात. नारद पांचरात्रमध्ये म्हणतात, मनोगच्छती रविच्छिन्ना हरो प्रेम परिप्लुता. अर्थात हरिप्रेमामुळे मनाची गती विच्छिन्न म्हणजे नष्टप्रत होते. धेरंडाचार्यांनी भक्तीद्वारे समाधी म्हणजे मनोन्मनी अवस्था कशी प्राप्त होते ते योगशास्त्रात पुढील प्रमाणे सांगितले आहे. स्वकीये हृदये ध्याये दिष्ट देव स्वरूपकम चिंतयेद भक्ति योगेन परमाल्लादपूर्वकम आनंदाश्रु पुलकेन दशा भावः प्रजायते समाधी संभवेत्तेन संभवेच्च मनोन्मनी. धेरंडाचार्याचं हे म्हणणं आहे. अर्थ, स्वतःच्या हृदयात इष्टदेवतेच्या स्वरूपाचे ध्यान परम आल्हादपूर्वक भक्तीद्वारे करावे. त्या योगे आनंदाश्रू रोमांच इत्यादी अष्टसात्विक भावाची दशा प्राप्त होते. त्या स्थितीत समाधी म्हणजे सर्व वृत्तीचा निरोध संभवते. त्या साधनाभ्यासाने मनोन्मनी म्हणजे जागृत अवस्थेत नेहमीसाठी मनाची उन्मनी अवस्था प्राप्त होते. पातंजल योगसूत्रावरील परिशिष्टामध्ये समाधिपात परिच्छेद जो आहे तो हाच मुद्दा स्पष्ट करतो. जेव्हा सर्व वृत्तीचा निरोध होतो तेव्हा स्वतःच्या ठिकाणी आत्म्याचा अनुभव येतो. अशा या निरोधाचे भक्ती हे साधन आहे. त्याचप्रमाणे भक्तीची साधना करताना भक्तीद्वारे इतर मार्गाची साधना करताना कामना रहितता फलांकाक्षा रहितता जोपासणे आवश्यक आहे.
आणि अशा प्रकारे आपण 173वी ओवी पाहिली. आता या श्लोकाचा जो उत्तरार्ध आहे त्यामध्ये माऊलींची त्यावरची ओवी अशी आहे. एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले, एक अनुभवे पातले तद्रूपता. 174. तिसरा एखादा साधक गुरुमुखाने महावाक्याचे श्रवण करतानाच शांत होतो, म्हणजे निर्मणी अवस्थेत जातो, त्याचा देहभाव संपतो. चौथा साधक एखादा ध्यानाभ्यास करताना तसेच जागृत अवस्थेत स्वतःला अनुभवतो, स्वस्वरूपाशी तद्रूपता अनुभवतो. आत्म्याचा अनुभव कसा येतो, कसा असतो व कोणत्या साधनेने येतो ते वेळोवेळी प्रत्येक अध्यायात माऊलींनी सांगितलेले आहे. ध्यानाभ्यास सोपा आहे व आवश्यक आहे, हे दोन्ही लक्षात येईल अशा पद्धतीने सांगितलेले आहे. अध्याय 10 जो विभूती योगाचा आहे त्यामध्ये ओवी क्रमांक 72 ते 74 मध्ये माऊली पुढील प्रमाणे निरूपण करतात. भगवंत म्हणल्याचे सांगतात. भगवंत म्हणतात, वृत्तीद्वारे आत्मा अनुभवता येत नाही, आत्मा चिंत्य आहे. अर्थात मी म्हणजेच आत्मा जाणण्यास कठीण आहे, तरीसुद्धा कठीण पण शक्य असलेल्या म्हणजे सजगता दक्षता ठेवून केलेल्या विशेष उपायाने जेव्हा साधक त्याचे इंद्रियाद्वारे विषयाच्या दिशेने वृत्तीरूपाने पुढे पडलेले पाऊल माघारी घेतो, म्हणजे सर्वेंद्रियांना पाठमोरा होतो आणि जागृत झालेल्या विवेकाद्वारे देह अर्थात इंद्रिय व त्याचे विषय हे पंचमहाभूताचे कार्य असल्याचे लक्षात घेतो. पुढे 74वी ओवी अशी आहे. तैसा राहुनी ठाय ठिके, स्वप्रकाशे चोखे, अजत्व माझे देखे आपुलिया डोळा. अर्थ, त्या अवस्थेत स्थिर राहून अनात्म अनुभवास आणून देणाऱ्या वृत्तीप्रवाहापासून रहित होऊन त्यामुळे प्राप्त झालेल्या शुद्ध जाणिवेद्वारे उत्पत्तीरहित असलेले माझे म्हणजे आत्म्याचे स्वरूप तो स्वतःच्या ठिकाणी स्पष्टपणे अनुभवतो. आत्मानुभूती कोणत्याही प्रकाराने म्हणजे पाहताना, बोलताना, ऐकताना सुरू होऊ शकते. सुरू होण्याचा प्रकार कोणताही असो, ती प्राप्त होतानाची साधकाची अवस्था अर्थात आत्मानुभूतीच्या प्राप्तीसाठीची साधना माऊली पुढील ओवीत सांगतात. आता माऊली आपल्याला साधना सांगतात ते ध्यानाभ्यासाची. कशी? जैसे सरिता ओघ समस्त, समुद्रा माझी मिळत, परी मागोते न समात, परतले नाही. परतले नाही अर्थात ध्यानाभ्यास करताना किंवा जागृतावस्थेत स्वस्वरूपाशी तद्रूपता कशी साधायची. जसे सर्व नद्यांचे ओघ समुद्रात मिळतात, समुद्रात सामावून राहता आले नाही म्हणून माघारी फिरत नाहीत. सर्व वृत्ती प्रवाह अंतर्मुख करून स्वतःशी एकरूप व्हायचे हे शक्य नाही असा संशय मनात येऊ देऊन वृत्तीप्रवाहास बहिर्मुख होऊ द्यायचे नाही. इथे आपल्याला अध्याय क्रमांक 5 मध्ये माऊली 151व्या ओवीमध्ये सावध करतात. काय म्हणतात? तरी वैराग्याचे नी आधारे, जिही विषय दवडूनी बाहिरे, शरीरी एकंदरे केले मन. वृत्तीप्रवाहाचा अव्हेर धिक्कार करावयाचा नसून शांतपणे स्वीकार करावयाचा आहे. समुद्र जसा सर्व नद्यांच्या पाणीरूपाने असलेला प्रवाह पूर्णपणे त्यातील कुठलाही भाग न नाकारता जसा स्वीकारतो आणि तरीही पावसाळ्यात न फुगता किंवा उन्हाळ्यात आकुंचित न होता जसा स्वतःच्या स्वरूपाला सोडित नाही, स्वस्वरूपात सातत्याने क्षोभित विचलित न होता स्थित राहतो. ध्यानात बसल्यानंतर वृत्तीप्रवाहाद्वारे क्षोभित विचलित न होता साधकाने सर्व वृत्तीप्रवाहाचा स्वीकार सजगता व साक्षीभाव जोपासत करावा. नद्यांचे पाणी जसे सागरात विलीन होत राहते त्याप्रमाणे मनात येणारे सर्व विचार म्हणजे वृत्तीप्रवाह
हृदयाच्या ठिकाणी विलीन होत आहेत, संपून जात आहेत, जणू काही निद्रिस्त होत आहेत असे आपोआप जाणवत राहील. 13व्या अध्यायात सुखाचे स्वरूप सांगताना माऊली म्हणतात, का आघवियांची इंद्रिय वृत्ती हृदयाची या एकांती, थापटोनी सुषुप्ती आणि जेगा. अध्याय 13 ओवी 130. अर्थ, सर्व इंद्रियाच्या पंचकर्मेंद्रिय व पंचज्ञानेंद्रिय संबंधाने मनात उत्पन्न होणाऱ्या सर्व वृत्तीच्या प्रवाहास म्हणजे विचार प्रवाहास जे हृदयाच्या एकांतात थोपटून निद्रिस्त अवस्थेत आणते ते आत्म्याचे सुख. आई जशी बाळात थोपटते व त्यामुळे बाळ स्वतःची चंचलता म्हणजे बहिर्मुखता सोडून देत जसे आपोआप झोपी जाते, तसे साधक सजगता व साक्षीभाव जोपासतो व त्यामुळे साधकाची बहिर्मुखता साधका सोडून जाते आणि विचार प्रवाह स्वतःच्या ठिकाणी असलेल्या एकांतात आपोआप निद्रिस्त होत असल्याचे साधक अनुभवतो. आणि हाच मुद्दा आपल्याला याच अध्यायातल्या श्लोक क्रमांक 70 आणि त्यामध्ये स्पष्ट केलेला आहे माऊलींनी. काय म्हणतात? सर्व बाजूंनी पाण्याने परिपूर्ण असलेल्या समुद्रात नाना नद्यांचे पाणी प्रवेश करीत असते आणि समुद्र क्षोभित न होता पूर्णपणे त्या सर्व पाण्यात सामावून घेऊन स्वतःच्या अचलतेत म्हणजे स्थिरतेत मर्यादेत ज्याप्रमाणे प्रतिष्ठित राहतो, त्याप्रमाणे ज्ञानयोगी बुद्धियोगी निरीच्छ साधकाच्या ठिकाणी सर्व अनुकूल प्रतिकूल भोग म्हणजे विषयवस्तू कर्म इच्छा प्रवेश करतात आणि तो कोणत्याही प्रकारचे विकार क्षोभ आवेग उत्पन्न न होता पूर्णपणे त्या भोगांना सामावून घेतो. तोच स्थितप्रज्ञ परमशांतीला प्राप्त करून घेतो. या उलट भोगांची कामना करणारा शांती प्राप्त करून घेत नाही. अशा प्रकारे माऊली आपल्याला हा मुद्दा स्पष्ट करून सांगत आहेत. ध्यानाभ्यासाद्वारे ध्यान करीत असताना वरीलप्रमाणे परिपक्वता प्राप्त झाल्यानंतर असा ध्यानाभ्यास काही कालावधीसाठी केल्यानंतर जागृत अवस्थेत समग्रतेने दृश्य पाहताना कोणत्या तरी एका क्षणी द्रष्टा दृश्याशी एकरूप झालेला आहे आणि त्रिपुटीरहित असलेले पाहणे सुरू आहे असा आश्चर्यासह अत्यंतिक आनंद देणारा आत्मानुभव सुरू होतो. हा क्षण तो साधक कधी विसरू शकत नाही. अहम ब्रह्मास्मी अवस्थेचा पाहताना आलेला वरील अनुभव लवकरच माऊलींनी वरील ओवीत सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने गुणगान करताना सर्व वृत्ती लयास गेलेल्या क्षणी येतो, अर्थात बोलताना येतो. तदनंतर लवकरच हा अनुभव वरील ओवीत माऊलीने सांगितल्याप्रमाणे ऐकत असताना येतो. अशा रीतीने पाहताना बोलताना ऐकताना हा आश्चर्यचकित करणारा अनुभव येतो. म्हणून माऊली ऐकणे या वृत्तीस वेगळे न करता सर्व वृत्तीचा एकत्रित विचार करतात व चौथ्या प्रकारच्या साधकाच्या बाबतीत ओवी 174 मध्ये माऊली म्हणतात, अनुभवे पातले तद्रूपता. बोलताना पाहताना ऐकताना इत्यादीपैकी कोणत्याही प्रकारे स्वस्वरूपाशी तद्रूपता प्राप्त होत असताना अर्थात अहम ब्रह्मास्मी अनुभवाची प्राप्ती होताना नदी समुद्राच्या दृष्टांताप्रमाणे स्वतःच्या ठिकाणी क्षोभ विकार उत्पन्न न होता सर्व वृत्तीचा स्वीकार समग्रतेने होत असतो. तसेच सर्व वृत्तीचा लय साक्षीभावाद्वारे स्वतःच्या ठिकाणी होत असतो आणि आश्चर्यासह अत्यंतिक आनंदाची प्राप्ती होत असते. म्हणून माऊली म्हणतात, अनुभवे पातले तद्रूपता. काही वर्षाच्या ध्यानाभ्यासाद्वारे झालेल्या चित्तशुद्धीनंतर लेखकाचा स्वानुभव आहे. एके दिवशी गुरुकृपेने ईश्वर कृपेने दृश्याकडे समग्रतेने पाहताना दृश्याशी एकरूप होणे व ती एकरूपता पाहणे अर्थात त्रिपुटीरहितेने पाहणे घटित झाले. दुसऱ्या शब्दात पाहण्यास पाहणे आणि पाहणेपणा अनुभवणे एक्सपिरियन्सिंग द एक्सपिरियन्स ऑफ सीइंग घटित झाले आणि त्या क्षणी मनात विचार येणे थांबले. त्या आश्चर्यचकित अवस्थेत निरुपचार
म्हणजे कारण परत्वे नसलेल्या, आत्यंतिक म्हणजे पूर्वी कधी न अनुभवलेल्या अशा ओसंडून वाहणाऱ्या आनंदाचा प्रवाह सुरू झाला. टळटळीतपणे अनुभवास प्रतीतीस आला. अशा रीतीने अहम ब्रह्मास्मी या अनुभवाची सुरुवात झाली. या अवस्थेतून वृत्तीज्ञानाद्वारे क्षोभित विचलित होणार नाही अशा पद्धतीने चालताना, स्नान करताना अहम ब्रह्मास्मी अनुभव सुरू राहिला. नंतरचा टप्पा बोलतानाचा, ऐकतानाचा म्हणजे एक्सपिरियन्सिंग द एक्सपिरियन्स ऑफ लिसनिंग ऑर टॉकिंग. तदनंतरचा टप्पा वाचताना प्रत्येक टप्प्यावर खूप आश्चर्य जाणवले होते. लेखकाच्या प्रथम अनुभवाचे वर्णन यापूर्वी आलेले आहे. मात्र लेखकाचा स्वानुभव सांगण्याचा उद्देश उपनिषदांचे सार असलेल्या गीतेतील, ज्ञानेश्वरीतील ज्ञानात पूर्ण विश्वास, निशंक निष्ठा निर्माण व्हावी व निरंतर राहावी हा आहे. साधना करीत राहून अनुभवाच्या वाटेवर राहावे हा आहे. अनुभवाच्या म्हणजे फलेच्छेच्या मागे लागू नये हेही लक्षात घ्यावे. फलेच्छारहिततेने राहणे अर्थात वैराग्य आणि त्यासोबत विवेक व साक्षी भावाद्वारे समतेत राहणे ही गीतेत वारंवार सांगितलेली साधना आहे. याचाही विचार पडू देऊ नये. साक्षी भावाद्वारे वृत्तीभावाचा संपूर्णतेने स्वीकार कसा करावा? माऊली आपल्याला सांगतात, नदी समुद्राच्या दृष्टांताप्रमाणे सर्व वृत्तीच्या स्वतःच्या ठिकाणी म्हणजे हृदयाच्या एकांतात विलय पाहत राहणे ही साधना प्रस्तुत ओवीत सांगितली आहे. ही साधना ध्यानाभ्यासाचा गाभा आहे. याप्रमाणे जागृतावस्थेत सुद्धा ऐकणे, बोलणे, वाचणे, पाहणे सुद्धा प्राप्त होणारे वृत्तीज्ञान ग्रहण करीत असताना क्षोभित, विचलित न होता सजगतेने व साक्षीभावाने सर्व वृत्तीचा स्वीकार पूर्णतेने करावयाचा आहे. अशी ही साधना आहे. वृत्तीज्ञानाकडे दुर्लक्ष करणे अभिप्रेत नाही. वृत्तीज्ञानाकडे दुर्लक्ष करून कर्म करण्यातील म्हणजे व्यवहारातील कृतिशीलता, सर्जनशीलता, कौशल्य गमावणे हे गीता आणि ज्ञानेश्वरीला अर्थात भारतीय अध्यात्मशास्त्राला मुळीच मान्य नाही. साक्षीभावाद्वारे निर्लिप्तता अनुभवत वृत्तीज्ञानाचा संपूर्ण स्वीकार करीत राहून कर्तव्य प्रेरित कृतिशीलता, सर्जनशीलता, सत्कर्म उभारणीसाठी प्राप्त करून देणे हे भगवंताचे अर्थात माऊलींचे उद्दिष्ट आहे. तरी प्रथम परिच्छेदात सांगितलेली साधना निरंतर करावी. कधीकधी इंग्लिश जास्त चांगले कळते, त्यासाठी ही साधना अर्थात त्याचं भाषांतर असो. The acceptance has to be total and at the same time it should not be reactive as it disturbs inner stillness. So also the acceptance should not be passive. Passive acceptance does not disturb inner stillness but takes away energy, strength, innovativeness to take appropriate actions and discharge duties and responsibilities effectively. In short, the acceptance shall be total and it should be active acceptance. ऋषी प्रभाकर प्रणीत सिद्ध समाधी योगा ज्याला SSY म्हणतात, ही साधना सुरेखपणे शिकवितात. त्यांनी लक्षात घ्यावे, माऊलींनी ही साधना 700 वर्षापूर्वी त्यावेळच्या लोकांना समजेल अशा पद्धतीने शिकविली आहे. संपूर्ण ग्रंथाचे वाचन केल्यानंतर व त्यासोबत रोज 2 वेळचा ध्यानाभ्यास करून जर ध्यान लागत नसेल तर वारकरी संप्रदायातील ज्यांना शक्य होईल त्यांनी सिद्ध समाधी योगाच्या शिबिरास अवश्य जावे. त्यामुळे अनुभवाच्या वाटेवर राहण्यास मदत होते. प्रस्तुत साधना विस्ताराने समजून घेण्यासाठी आपल्याला अध्याय 6 आणि श्लोक 7 चा जो आहे तो थोडासा परामर्श घेणं आवश्यक आहे. अध्याय 6 श्लोक 7 काय म्हणतात माऊली, आपण ते सुद्धा थोडक्यात पाहूया. माऊली म्हणतात, ज्या क्षणात तुम्ही सध्या आहात म्हणजे प्रेझेंट मोमेंट, तो क्षण तुम्ही जसा आहे तसा पूर्णपणे स्वीकारू शकलात की त्या क्षणी आत्म्याचा आनंद अनुभवास येऊ लागतो. आणि ज्या
उत्तर क्षणी तुमचे वर्तमान म्हणजे प्रेझेंट मोमेंट स्वीकारू शकणे बंद होते, त्या क्षणापासून नेहमीचे असलेले सुखदुःखाचे म्हणजे अनुकूल प्रतिकूलतेचे चक्र सुरू होते. उदाहरणार्थ, असे होण्याऐवजी तसे होणे उचित झाले असते, न्याय झाले असते इत्यादी. प्रतिकूल घटना विषय या बाबतीत क्षण स्वीकारणे जमत नाही, शक्य होत नाही व दुःखाची प्रतीती येते. प्रतिकूल घटना जशी आहे तशी स्वीकारली की व्यक्ती रडत चिडत न बसता त्या घटनेची जबाबदारी झटकणे, इतरावर टाकणे असे न करता जबाबदारी स्वीकारून पुढील उचित कार्यवाही सुरू करते. योग्यास प्रतिकूल घटना विषयसुद्धा 100% स्वीकारता येतात, म्हणजे प्रतिकूल क्षणसुद्धा 100% स्वीकारता येतो. आणि क्षणासाठी जे करणे उचित असते ते करीत असताना आत्म्याचा आनंदही अविरतपणे सुरू राहतो. सारांश, योगी नित्य स्वरूपावस्थेत राहून सतत आत्म्याचा आनंद भोगीत असतो. यानंतर माऊलीची पुढची ओवी 176वी. तैसिया योगीश्वरांची या मती, मिळणी सवे एकवटती, परी विचारुनी पुनरावृत्ती भजतीची ना. 176. त्याप्रमाणे वरील चारही योगीश्वरांची स्थिर व सूक्ष्म झालेली बुद्धी आत्मस्वरूपाशी भेटते व भेटताच आत्मस्वरूपाशी ऐक्य पावते. बुद्धी आत्मरूप होते. आणि बुद्धी आत्मरूप कशी होते बरं का, हे आपल्याला समजून घेणं फार आवश्यक आहे. काय म्हणतात माऊली, आत्मरूप बुद्धी होते म्हणजे काय होतं नेमकं? माऊलीची ओवी अशी आहे बघा. परतोनी पाठमोरे ठाके आणि आपणी याते आपण देखे, देखत खेवो ओळखे म्हणे तत्व ते मी. अध्याय 6 आणि ओवी 366वी ओवी आहे. अर्थ, विषयाकडे धावणारे चित्त अशा प्रकारे मागे फिरून सर्व विचार सोडून देते व स्थिर होते. तेव्हा साधक स्वतःला पाहतो व पाहता क्षणीच ओळखतो की हेच तर माझे शुद्ध स्वरूप आहे व ते आत्मतत्व मीच आहे. त्यावेळी साधकाचे मन स्वतःचे शब्दरहित शुद्ध अस्तित्व म्हणजे चिदाकाश अनुभवत असते. त्यावेळी बुद्धी आत्मरूप होते. श्लोक 21मध्ये बुद्धिग्राह्यम आता पुढे याच्यामध्ये आलेलं आहे. तर ते नेमकं कसं हे माऊलींनी 6व्या अध्यायामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहेच आहे. आता पुरती आपल्याला एवढाच विषय बघायचा आहे की बुद्धी काय होते, आत्मरूप होते. आणि मन शब्दरहित झाले असते. आपोआप मनात विचार येत राहणे थांबलेले असते. विचार सुरू होऊन परत देहतादात्म्यावर येणे व अविद्येत रमणे असे होत नाही. आणि म्हणून जन्म मरणाचे चक्र संपते, हा त्याचा भाव. चारही प्रकारच्या साधकांचे अनुभव वृत्तीप्रवाहाचा लय होण्यापूर्वी आलेले आहेत, अर्थात ध्यानाभ्यासाच्या परिपक्वतेमुळे आलेले आहेत. हे लक्षात घेऊन वरील चारही साधकांना माऊलींनी योगेश्वर म्हणून संबोधले आहे. यावरून माऊलींना ध्यानाभ्यासाबद्दल वाटणारी आस्था व आवश्यकता लक्षात घ्यावी. हा ध्यानाभ्यास पातंजल योगसूत्रातील टप्प्याटप्प्याने साधावयाच्या समाधी अभ्यासाप्रमाणे करावा हे माऊलींना अपेक्षित नाही. यापूर्वी आपण सविस्तर विचार केलेला होता ओवी क्रमांक 148चा चिंतन करत असताना. माऊलींना अपेक्षित असलेला ध्यानाभ्यास खूप सोपा व शीघ्रतेने आत्मस्वरूपाकडे नेणारा आहे. आणि अशा प्रकारे 175वी ओवी एकदा मी वाचतो आणि त्याचा अर्थही मी वाचतो आणि त्यानंतर आपण ध्यानामध्ये जायचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत, परी मागो ते न समात परतले नाही. 175 ओवी पुन्हा वाचली मी. ध्यानाभ्यास करताना किंवा जागृतावस्थेत स्वस्वरूपाशी तद्रूपता कशी साधायची? जसे सर्व नद्यांचे ओघ समुद्रात मिळतात. समुद्रात समावून राहता आले नाही म्हणून माघारी फिरत नाहीत. सर्व वृत्ती प्रवाह अंतर्मुख करून स्वतःशी एकरूप व्हायचे आहे. हे शक्य नाही असा संशय मनात येऊ देऊ नये. वृत्ती प्रवाहात
बहिर्मुख होऊ द्यायचे नाही. आणि अशा प्रकारे आपल्याला आजच्या या प्रवचनाला स्वल्प विराम देऊन भगवंताचं स्मरण करून ध्यान करायचं आहे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. यानंतर माझी माऊली म्हटल्यानंतर मी थांबणार आहे. आपण 20 मिनिटाचं ध्यान करणार आहात. माझी माऊली.